नमस्ते, मी रेखा. माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करते. आज मी बनवणार आहे बघा मस्त ब्रेड पकोडा चटपटा. बाहेर असा पाऊस पडतोय मस्त. ते मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. आता याच्यात टाकणारे पहिले मी जिरे मोहरी, हे बघा. आणि हे पण आपल्याला असे चांगले तडतडून घ्यायचे जिरे आणि मोहरी. इथे बघा कढीपत्ता घेतलाय, असं तोडून टाकते कढीपत्ता पण. आणि इथं कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात बघा, असं चिरून टाकते बारीक. मस्त लागतं त्या काड्या पण अशा. आणि यांना चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय. इथं बघा हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर असं मी बारीक असं करून घेतलं मिक्सरला, म्हणजे ठेचा केलाय मी. आता हे पण टाकून देऊ ह्याच्यात आणि परतून घेऊ. 3-4 हिरव्या मिरच्या वापरल्या. हे बघा चांगलं असं मिक्स करून घेते. आता याला हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण सगळं असं वाटून घेतलंय मिक्सरला मी. आता याच्यात टाकणार आहे बघा मी हळद आणि मीठ आपण तेलात टाकायचं, म्हणजे सगळं भाजीला लागलं जातं. चवीपुरतं मीठ टाकायचं. मी पण आता चांगलं असं मिक्स करून घेऊ. हे बघा आता चांगलं परतून घेतलेत मी मसाले पण. आता याच्यात बटाटे टाकायचे, उकडलेले बटाटे घेतलेत बघा 4. आता हे पण असे हे करून घेतलेत, हाताने असं कुस करून घेतलेत. आता बटाटे याच्यात सगळं टाकून उकडलेले चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय भाजी. चांगलं आता मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे. आणि माझ्याकडे आता काय ना लिंबू आहे नाही म्हणून मी काय टाकणार नाही, तुमच्याकडे असला तर टाका. हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बटाट्यांना या मसाल्यांमध्ये. आणि मग नंतर ह्याच्यावरून आपल्याला टाकायची कोथिंबीर बारीक चिरून. हे बघा चांगली अशी मिक्स करून घेतली भाजी. आता ह्याच्यात टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि हे पण आता मिक्स करून आपल्याला गॅस बंद करायचा आहे. थंड झाल्यावर आपल्याला ब्रेड पकोडे बनवायला घ्यायचे. आता गॅस बंद करते. हे बघा आता आपल्या बटाट्याची भाजी थंड होते त्यावर मी बेसन पीठ असं मिक्स करून घेणार आहे. ते बेसन पीठ घेतलंय मी. हे बघा अशा वाटीने घेतलंय. त्याच्यात टाकणार आहे बघा ओवा. याला क्रश करून घेतलंय मी असं. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला, जास्त नाही. आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे बघा एकदम थोडीशी लाल मिरची घेतलीये. आता हे पण याच्यात टाकून असं मिक्स करून घेते. आणि आपल्याला ह्याचं चांगलं असं गोळ बनवून घ्यायचं आहे ना, पातळ न घट्ट, जसं आपल्याला ब्रेडला लागलं पाहिजे बेसन. आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मी याला गोळ बनवून घेणार आहे चांगला. हे बघा बेसन पीठ पण असं मी चांगलं फेटून घेतलंय बघा, मिक्स करून ना घट्ट ना पातळ. याला असं चांगलं फेटून घेतलं का मस्त हवा भरते, हलकं होतं बेसन पीठ आणि मस्त होतात मग आपले ब्रेड पकोडे. हे बघा एकदम असं सुरसुरीत एकदम असं पडतंय. आता याला थोडी वेळ मी असं झाकून ठेवून देणार आहे. बघा बेसन पीठ पण असं मस्त असं भिजलंय बघा. तुम्ही याच्यात मी सोडा वगैरे काय टाकलं नाहीये. हे बघा अजून याला आता फेटून घेते चांगलं 4-5 मिनिटं. बघा चांगलं फेटून घेतले मी बेसन पीठ बघा, ना घट्ट ना पातळ. आता इथे 4 ब्रेड घेतलेत मी. आता यांना लावणार आहे पहिले मी चटणी. इथे मी चटणी बनवून घेतली आहे. पहिले मी चटणी लावून घेणार आहे ब्रेडवर. मस्त चटणी बनवली अशी आंबट गोड. बघा चटणी लावून घेतली. आता याच्यावर मी बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे, ते टाकून घेणार आहे बघा. भाजी पण अशी थंड झाली आहे. आता याला टाकून असं मी चमच्याने पसरून घेणार आहे सगळीकडं. हे बघा सगळीकडे असं पसरून घेते. हे बघा पसरून घेते मी सगळीकडे. आता बटाट्याची भाजी बनवून घेतली ती मस्त आपल्या सगळ्या ब्रेडला लावून घ्यायची भाजी. हे बघा भाजी लावून घेतली मी आता सगळीकडून. आता हे 2 ब्रेड उरलेत त्यांच्यावर पण आता नुसती चटणी लावून मी हे ब्रेडवर ठेवणार आहे. ते हे बघा एकदम मस्त लागते पकोडे चटपटे एकदम. थोडीच लावणार आहे मी चटणी. आता हे जो ठेवून देणार आहे मी हे बघा असं. आणि हलकंसं असं दाबून घ्यायचं हाताने. आणि आता याला मी कट करून घेणार आहे बघा असं मधून. हे बघा आता इथे मी सुरी घेतली, सुरीने असं कट करून घेणार आहे बघा. हे बघा असं. आता याला मी असं तळून घेणार आहे. दुसरं पण मी असंच करून घेणार आहे. हे बघा आता इथे मी बेसनामध्ये याला बुडवून घेणार आहे बघा चांगलं. सगळीकडून असं बेसन लागलं पाहिजे. हे बघा असं पहिले असं करून घेते, डुबकून घेते याला असं बेसनात. हे बघा आणि मग सगळीकडून आपल्याला याला बेसन लावून घ्यायचं आहे. इथं बघा तेल गरम करायला ठेवलंय. आता याच्यात मी ब्रेड पकोडा सोडणार आहे बघा. लहान कढई म्हणून एकच सोडणार आहे मी. तरी 2 बसतील याच्यात, टाकते अजून एक. चांगलं आपल्याला तळून घ्यायचे ते ब्रेड पकोडे. हे बघा आता पलटून घेते मी एक साईडनी. किती मस्त आपलं बेसन लागले गेले ब्रेड पकोड्याला, एकदम मस्त झाले बघा. हे बघा आता इकडून पण आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे मस्त. हे बघा मस्त तळून घेतलेत बघा. कलर पण छान आलाय बघा ब्रेड पकोड्यांना. हे बघा आता काढून घेते मी आणि बाकीचे 2 पण असेच बनवून घेते. हे बघा हे बघा किती मस्त बनवून तयार झालेत आपले ब्रेड पकोडे. त्याच्यासोबत एकदम अशी आंबट गोड चटणी. बिना चटणीचं बी खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा.